life. आवाज बघा, एकदम क्रंची. सगळ्यांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे कोथिंबीर वडी. सो तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा. तर चला आपण आपली बनवूया कोथिंबीर वडी. मी आपला कोथिंबीर घेतलाय आणि याला मस्तपैकी धुवून वगैरे काढलेलं आहे आणि एकदम मस्त ड्राय झालाय. आता आपण याला मस्तपैकी बारीक कट करून घेऊया. कोथिंबीर बारीक कट करून घेतलाय, मस्तपैकी बारीक झालाय. आता आपल्याला याच्यामध्ये काय काय टाकायचंय. आपण ही हिरवी मिरची, लसण, थोडेसे जिरे आणि थोडंसं मीठ टाकून पेस्ट बनवली ही टाकणार आहे आपण याच्यामध्ये. आणि याचा जो वास आहे ना एकदम भारी येतोय. एकदम असं तांदळाचं पीठ घेतलं मी, हे टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. साठी घेतले वाटीवर बेसन. याच्यामध्ये आपण हा थोडासा ओवा टाकणार आहे, जेणेकरून नंतर आपण याच्यामध्ये थोडेसे टाकणार आहे तीळ, ते पण आपण टाकून घेऊया. आता आपण याला मस्त मिक्स करून घेऊया. मध्ये आपण थोडंसं गव्हाचं पीठ पण टाकू. आणि पाणी टाकताना डायरेक्टली नाही टाकायचं, असं थोडं 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 पाणी टाकायचं आपल्याला. टाकूया आपण याच्यात थोडीशी. आणि वास येतो ना एकदम मस्त वास येतो, कारण की आपण लसूण आणि जिरा वगैरे जे काही बनवलं आहे त्याचा छान वास येतो, खूप भारी येतो. मस्त याचे दोन छोटे छोटे आपण असे गोळे करून घेऊया. तर आपले इथे गोळे मस्त रेडी झालेले आहेत दोन्ही पण. आता आपल्याला काय करायचं आहे, याला मस्त रोल करायचं आहे. मस्त याचा छान रोल करून घ्यायचं आहे. बघा मी जसा बनवते ना तुम्हाला पण तसंच बनवायचं आहे छान. आणि बघा एक आपला पूर्ण झालेला आहे. आणि आता आपल्या दुसऱ्याला पण आपल्याला असंच करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, लसूण अद्रकचा जो पेस्टचा जे वास असतो ना याच्यामध्ये मी टाकलेला आहे, तो माहिती आहे का एवढा छान येतो आहे ना, खूप भारी येतो होता. तर आपण दोन्ही पण मस्त रोल करून घेतलेत. बघा आपले दोन्ही पण रोल मस्त रेडी झालेले आता. चला तर आपल्याला स्टीम करायचं, त्यासाठी मी इडलीचं पातेलं घेतलं. याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पाणी. तर आपण पाणी टाकून घेऊया. आणि याच्यामध्ये मला ठेवायचं आहे स्टँड. तर मी स्टँड ठेवते आणि याच्यामध्ये एक इडलीचं आपल्याला प्लेट ठेवायची आहे. आणि इडलीची प्लेट ठेवल्यानंतर थोडंसं त्याला उकळू द्यायचं आहे. नंतर आपण आपले जे रोल बनवले कोथिंबीर वडीचे ते आपल्याला दोन्ही याच्यामध्ये टाकून द्यायचे. तर बघा एक मी टाकलं आहे आणि दुसरं आपण व्यवस्थित टाकून घ्यायचे. आणि याला आपल्याला 10 मिनटासाठी मस्तपैकी स्टीम करायला ठेवायचे. चला मग आपण 10 मिनटापर्यंत वाट बघूया. तर बघा 10 मिनटं झालेले आहेत. बघा एकदम मस्तपैकी उकडलेले आपल्या कोथिंबीर वडीचे रोल. आणि बघा मस्त छान झालेत आणि वास ते एक नंबर येतोय. आता आपण हे दोन्ही पण प्लेटमध्ये काढून घेऊया, कारण की आपल्याला याला मस्तपैकी कट करायचे आहेत. आता मी बघा प्लेटमध्ये काढून घेतले. आता याला आपल्याला कट करायचे, त्यासाठी मी कटिंग पॅड घेतला आहे. आणि कट करताना काय करायचं, जे आपण चाकू घेणार आहे तो चांगला आणीदार घ्यायचा आहे. आता बघा मी मस्तपैकी कट करते आणि हळूहळू कट करायचे. तर बघा आणि बस एक वडी काढली मी, बघा कसली. अशीच तुम्हाला पण कट करून घ्यायची, कारण की मस्त झाली. आता आपण काय करूया, पटापटानं आपल्या कोथिंबीर वड्या काढून घेऊया. मी परत तुम्हाला कट करून दाखवते. तुम्हाला पण सेम अशीच कट करायचे आहेत कोथिंबीर वड्या, कारण की छान मस्तपैकी त्याला आकार आलेला आहे आपला. मस्तपैकी छान दिसत आहेत. मी पटापटा माझ्या कोथिंबीर वड्या कट करून घेते आहे. बघा मस्तपैकी तेलामध्ये फ्राय करूया. तर आपलं तेल मस्त तपलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आता मस्त वड्या टाकून याला तळून काढूया. आणि तळताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे, ज्यावेळेस तुम्ही तेल जसं तापमान आहे ना तुम्हाला ते मीडियम ठेवायचे, जास्त नाही ठेवायचे.
जास्त फ्लेमवर करसाल तर त्या पटकन लाल होतील. त्याच्यामुळं तुम्हाला मीडियम याच्यावरच वड्या फ्राय करायच्या आहेत. तर बघा मस्त हळूहळू आपल्या ब्राऊन होत आहेत, लालसर दिसायला लागले तुम्हाला. बघा मस्त लालसर होतात आणि आपण आपल्या कोथिंबीर वडी मस्तपैकी ब्राऊन झालेल्या आहेत. तुम्हाला बघा किती छान दिसत आहेत ना. बघा एकच नंबर झालेले आहेत आणि दिसण्यावरून कलर तर वाव वाव कसला भारी कलर आहे ना कोथिंबीर वडीचा. मी तर फॅनच झालेली. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा मला कमेंटमध्ये. कोथिंबीर वडी झाली रेडी. सो बघा आवाज बघा एकदम क्रंची. तर हे बघा आपली कोथिंबीर वडी मस्त रेडी झाली आहे. आता ही आपण मस्त तळून काढली. आता मी ही टेस्ट करणार आहे. अशीच क्रंची बनवायची तुम्हाला पण. सो गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, फॉलो करा, बाय बाय, शेअर करा. लव यू ऑल.